नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जोदर युनिक अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीची एमसीक्यू सिरीज आपण सुरू केली होती. ह्या एमसीक्यू सिरीजचा आज आपण पार्ट 2 पाहणार आहोत. यापूर्वी एक पार्ट पब्लिश झालेला आहे. मग यात एक लक्षात घ्या, आगामी आता 25 मधल्या गटकची मुख्य असेल, राज्यसेवा पूर्व असेल, कंबाईनची पूर्व असेल किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षा असतील, TCS IBPS पॅटर्नच्या परीक्षा असतील, महानगरपालिकेची परीक्षा, तलाट्याच्या परीक्षा, पोलीस भरती, जेवढ्या काय परीक्षा होतील. कारण की मी असं नेहमी म्हणत असतो, चालू घडामोडी पोलीस भरतीपासून ते IPS पर्यंतच्या परीक्षेला आहे, म्हणूनच या विषयाला एवढं महत्त्व आहे. यातला आपण प्रश्न बघायला सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न असा आहे, नवे फौजदारी कायदे. इथे शब्द काय आहे बघा, नवे फौजदारी कायदे कधीपासून लागू झाले. आता बघा, काही गोष्टीची तारीख विचारली जातेच. पर्टिक्युलर जी काय महत्वाची बाब असते त्याची तारीख विचारली जाते. इथं काय विचारलंय, नवे फौजदारी कायदे जे भारतामध्ये लागू झाले ते कधीपासून लागू झाले असा प्रश्न विचारला. आता बघा, ह्यात पर्याय 20 डिसेंबर 2024. तर यात बघा, ह्या तारखेचं स्पष्टीकरण काय, तर लोकसभेमध्ये या तारखेला 20 डिसेंबर 2023ला मंजूर झालं. 21 डिसेंबर 2023ला राज्यसभेत मंजूर झालेले आहे. 25 डिसेंबर 2023ला राष्ट्रपतीनं या फौजदारी कायद्याच्या संदर्भात सही केली ह्या कायद्यावर आणि 1 जुलै 2024 पासून हे कायदे संपूर्ण भारतात लागू झाले. याचं उत्तर काय, 1 जुलै 2024. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ह्या 3 तारखा आहेत. वरती दिलेल्या लोकसभेची, राज्यसभेची, राष्ट्रपतीची मंजुरी आणि 1 जुलै 2024 भारतात लागू. यापैकी कोणतीही तारीख विचारली जाईल. मोस्टली जो आज आपण प्रश्न घेतलेला आहे, नवे फौजदारी कायदे भारतात कधीपासून लागू झाले, त्याचं उत्तर आहे 1 जुलै 2024 पासून. आता एक लक्षात घ्या, इथं नवे फौजदारी कायदे म्हणल्यानंतर जुने कोणते होते आणि नवीन कोणते हा भाग माहीत असणं अपेक्षितच आहे. आता ही घटना 24ची, तुम्ही म्हणता सर 25च्या परीक्षा मध्ये 24. एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना माहिती, चालू घडामोडी परीक्षेच्या आधीचे 1.5 वर्षाचे विचारले जातात. जे नव्यानंच व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी परत एकदा विधान मी करतो, येणाऱ्या परीक्षेला 2024च्या घडामोडी सुद्धा विचारल्या जाणार आहेत. 25च्या काही असणार आहेत आणि 24ची काही असणार आहेत. त्यामुळे ह्या बाबी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आता जुना कायदा कोणता, बघा किती कायद्यात बदल केलेत, जवळजवळ 3 कायद्यामध्ये बदल केलेत. तर जुना कायदा कुठला, बघा जुना कायदा आणि नवीन कायदा अशा पद्धतीने आपल्याला हा भाग पाहायचा आहे. आता जुन्या कायद्यामध्ये बघा, बघा काय म्हणलंय, भारतीय दंड संहिता. भारतीय दंड संहिता हा जो कायदा आहे तो 1860चा आहे. कधीचा आहे, 1860चा आहे भारतीय दंड संहिता. मग नवीन कायद्याचं नाव काय आणि कोणतं वर्ष, बघा ह्याचं नवीनचं नाव आहे भारतीय न्याय संहिता 2023. 24 नाही, कायद्याचं वर्ष 2023 आहे. भारतीय न्याय दंडाच्या ऐवजी न्याय हा शब्द इथं नवीन आला. इथे लक्षात घ्या, दंडाच्या ऐवजी काय, न्याय हा शब्द आलाय. इथं जोड्या जुळवा स्वरूपात इथं असा प्रश्न विचारला जाईल, जुन्या कायद्याचं नाव आणि नवीन कायद्याचं नाव, म्हणून इथं मी पर्टिक्युलर ह्या ठिकाणी सांगतोय. त्यानंतर भारतीय फौजदारी प्रक्रिया, दुसरा कुठला आहे, भारतीय फौजदारी प्रक्रिया. काय म्हणले, भारतीय फौजदारी प्रक्रिया हा कायदा 1898चा आहे. कधीचा आहे, 1898चा. आणि नवीन कायद्याचं नाव आहे भारतीय काय, बघा म्हणलंय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कधीचा आहे, 2023. हे सगळे 2023च्या नवीन मधले. तिसरा जो आहे भारतीय काय म्हणलंय, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम. साक्षी पुरावा अधिनियम 1872. आणि नवीन कायदा आहे भारतीय साक्ष अधिनियम. भारतीय साक्ष अधिनियम 2023. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, बघा
कायदे कोणते कोणते आहेत आपल्याला 3 कायदे माहिती असणं गरजेचं आहे। यात बघा भारतीय दंडसंहिता, भारतीय न्यायसंहिता। भारतीय दंडसंहिता 1860चा आहे, भारतीय फौजदारी प्रक्रिया कधीचा आहे 1898चा आहे, आणि इथं 2023 इथं फौजदारी प्रक्रियेच्या ऐवजी नागरिक सुरक्षा संहिता असा शब्द वापरलाय। भारतीय साक्ष पुरावा अधिनियम 1872चा आहे, कधीचा आहे 1872, आता भारतीय साक्ष अधिनियम 2023। म्हणजे या ठिकाणी लक्षात जुनं नाव काय नवीन नाव काय अशा पद्धतीने यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे, तर याच्याबद्दलची या स्वरूपाची माहिती तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। आता पुढला प्रश्न आपण पाहूया। चला दुसरा प्रश्न असा आहे बघा, 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या एकूण 5 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, यातील योग्य पर्याय निवडा। आता काय म्हणलंय की 3 ऑक्टोबर 2024ला 5 भाषेला दर्जा दिल्यामुळं भारतातील अभिजात भाषेच्या दर्जाची संख्या टोटल किती झाली 11 झाली, बरोबर आहे। आता आपल्याला माहिती मराठी भाषेला मिळाला, रंगनाथ पठारे समिती नेमली होती, पाठपुरावा करण्यासाठी या ठिकाणी ज्ञानेश्वर मुळे समिती नेमली होती। ह्या समित्या माहिती आहेत, 11 भाषेला मिळायला माहिती आहे, मराठी भाषेला मिळायला माहिती आहे। पण इथे प्रश्न विचारलाय 24ला ज्या वेळेस हा मान्यता देण्यात आली त्यावेळेस नेमक्या यातल्या भाषा कोणत्या होत्या हे भाग महत्वाचा आहे। आता यात लक्षात घ्या टोटल आपला 11 भाषा तर माहिती पाहिजे, तर त्यात काही वादच नाही, कारण खालीलपैकी कोणती भाषा भारतातली कोणती भाषा येईल का अभिजात भाषेचा दर्जा आहे किंवा नाही असा या ठिकाणी प्रश्न आला तर 11 माहिती असणं अपेक्षित आहे। परंतु 2024 मध्ये कोणत्या 5 आहेत हे पर्टिक्युलर माहिती असणं गरजेचं आहे। मग यात बघा ऑथेंटिक उत्तर आहे मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली ह्या 5 भाषेला 2024 मध्ये या ठिकाणी अभिजात भाषेचा काय मिळालेला आहे दर्जा मिळालेला आहे, त्यामुळे तो एक भाग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मग आता यात लक्षात घ्या ह्या 5 भाषा तर पूर्वीच्या कोणत्या भाषेला आपण पाहायचं, एक तमिळ भाषा आहे भारतातली सर्वप्रथम, तुम्हाला प्रश्न येईल कोणत्या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तर तमिळ भाषेला मिळाला। त्यानंतर 2 नंबरची भाषा आहे संस्कृत भाषा, ह्या संस्कृत भाषेला जो मिळाला तो 2005ला मिळाला। 3 नंबरची भाषा आहे कन्नड, कन्नड भाषेला जो मिळाला या ठिकाणी तो 2008ला मिळाला। त्यानंतर तेलुगू भाषेला मिळाला, तेलुगू भाषेला देखील मिळाला 2008ला मिळाला। त्यानंतर मल्याळम भाषेला मिळाला, कुठल्या भाषेला मल्याळम भाषेला मिळाला 2013 मध्ये मिळाला। आणि त्यानंतर ओडिसा नावाची 6 नंबरची भाषा आहे ओडिसा, या भाषेला 2014ला मिळाला। म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या सुरुवातीच्या ह्या 6 भाषा आहेत आणि त्यानंतर ह्या 5 भाषा, अशा टोटल किती भाषा 11 भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा भारतात दर्जा मिळाला। त्यामुळे 11 भाषा पाठ असल्या पाहिजेत। आताच्या 5 ज्या आहेत मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली ह्या देखील माहिती असणं अपेक्षित आहे। आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की 3 ऑक्टोबर हा जो दिवस आहे या ठिकाणी मराठी भाषा अभिजात भाषा, मराठी भाषा दिन वेगळा आणि मराठी भाषा अभिजात गौरव दिन वेगळा। गौरव दिन हा शब्द आला की त्याचं उत्तर आहे 3 ऑक्टोबर, अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। आणि याचबरोबर तुम्ही बघितलं असेल अमरावती जिल्ह्यातील रितपूर या ठिकाणी, कुठल्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील रितपूर या ठिकाणी मराठी भाषेचे पहिले विद्यापीठ स्थापन करण्यात आलं। अमरावती जिल्ह्यात रितपूर या ठिकाणी 1 जून 2024ला स्थापना केली। कधी स्थापना केली 1 जून 2024ला या ठिकाणी स्थापना केली आहे। आणि अविनाश आवलगावकर हे पहिले कुलगुरू, कोण अविनाश, बघा नाव काय लिहिले अविनाश आवलगावकर। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या एक प्रश्न घेतला की त्याचे सगळे बारकावे जर समजून घेतले तर आयोगाने किंवा पेपर शेट जे करतात कोणत्याही विभागाचे त्यांनी कसाही सोपा अवघड आणखीन फिरकीचा कसाही प्रश्न विचारू द्या, आपण जे काही टॉपिक घेतो त्याच्या बाहेर जाता कामा नये किंवा आपण जे वाचतो त्याच्या बाहेर जाता कामा नये। म्हणून तयारी करत असताना पर्यायानुसार तयारी करणे, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आणखीन काही माहिती आणखीन काही डाटा आपल्याला गोळा करता येतोय का, या जर पद्धतीने तुम्ही गेले तर या चालू घडामोडी या विषयाला निश्चितच चांगले मार्क आपणास मिळू शकतात। त्यानंतरचा 3रा प्रश्न पाहूया। बघा योग्य विधाने ओळखा। 2024ची मिस वर्ल्ड आणि 2025ची मिस वर्ल्ड। आता या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्न का फॉर्मॅट केला हे सुद्धा महत्वाचं आहे, प्रश्न असा का येऊ शकतो हे सुद्धा महत्वाचं आहे समजून घेणं। आता हे काय येऊ शकतं हे सुरुवातीला मी क्लिअर करतो। आतापर्यंत भारतामध्ये 3 वेळा मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि 24ची सुद्धा भारतात झाली, 25ची सुद्धा भारतात झाली, सलग मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात झाल्यात। बघा हे किती महत्वाचं आहे, सलग 2 वेळा
मिस वर्ल्ड स्पर्धा 24ची पण भारतात झाली आणि 25ची पण भारतात झाली आणि आतापर्यंत भारतात किती वेळा झाल्या त्या 3 वेळा. मी 3 वेळाची नावं तुम्हाला वर्षे हे तिन्ही बाबीचा इथं उल्लेख सांगतो. मग 1996 ला झाली पहिल्यांदा बेंगलोरू या ठिकाणी. कुठं झाले? बेंगलोरू या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये झाली. बरोबर आहे, पहिली मिस वर्ल्ड भारतातली. त्यानंतरची झाली ती वर्ष आहे 2024 मुंबईला पार पडली, त्याला आपण राज्य महाराष्ट्र. बरोबर आहे. त्यानंतर 3 नंबरची 2025 ला झाली आणि ही हैदराबाद या ठिकाणी झाली. राज्य कुठलं? तेलंगणा. म्हणजे बघा भारतात आतापर्यंत मिस वर्ल्ड स्पर्धा किती वेळा झाल्या? 3 वेळा झाल्या. अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवू शकता. किती वेळा झाल्या? 3 वेळा झाल्या आणि 3 वेळा झाल्या त्यातल्या 24ची आणि 25ची सलग स्पर्धा ही भारतात पार पडली. त्यामुळे एक मला असा अंदाज आहे, मी अंदाज म्हणतो कारण प्रश्न हाच येईल असं आपण म्हणू शकत नाही. हाच येईल असं म्हणत असतो तर म्हणलं असतं चला हे 15 प्रश्न एवढेच येणार एवढेच पाठ करून जा. एक आपण अंदाज बांधायचा असतो. जी बाब चर्चेत असते, ज्या बाबीमध्ये आगळीवेगळी घटना घडलेली असते अशा बाबी आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात. मग ह्या मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिचकोव्हा ही झेक रिपब्लिकची आहे, हे देखील विधान बरोबर आहे. 2025ची मिस वर्ल्ड ओपल सुजाता चुवांगश्री इथिओपियाची आहे, हे देखील विधान बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की यात जर पर्याय जर बघायला गेलं अ आणि ब ही दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर 3चं उत्तर 3 नंबर येत आहे. हा एक भाग. आणि तुम्हाला जर आता असं जीकेचा प्रश्न विचारला, जीके काय असतं? जर जी घटना घडून गेली त्याचं जे रेकॉर्ड झालं असतं त्याला जनरल नॉलेज म्हणतात. मग आतापर्यंत भारताच्या किती मिस वर्ल्ड झाल्या असा जर प्रश्न विचारला तर आतापर्यंत भारताच्या 6 मिस वर्ल्ड झालेल्या आहेत. आणि 1966ला कधी? 1966ला भारताची पहिली मिस वर्ल्ड म्हणून कोणाची निवड झाली? तर रीटा फारियाची निवड झाली. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आतापर्यंतच्या मिस वर्ल्ड ज्या 6 आहेत त्यांची नावं टाकणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण पाहूया 4 नंबर. बघा जगातला पहिला, इथं काय म्हणले? जगातला पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने बनला? आता इथे एक लक्षात घ्या, ही एक आगळीवेगळी घटना आहे. उपग्रह लाकडी आणि तो पहिलाच आहे. कोणत्या देशाने बनवला? आधी आपण उत्तर पाहूया नंतर स्पष्टीकरण पाहूया. बघा याचं उत्तर आहे जपान. कुठल्या देशाने बनवला? जपान देशाने बनवला. आता मग या प्रश्नाच्या अनुषंगाने काय काय स्पष्टीकरण आहे तर याचं नाव काय? ह्या लाकडी उपग्रहाचं नाव विचारलं जाईल. याचं नाव आहे लिग्नोसॅट हे नाव आहे. बरोबर आहे. काय नाव आहे? लिग्नोसॅट हे नाव आहे. 5 नोव्हेंबर 2024 ला प्रक्षेपण याचं करण्यात आलं. जपानमध्ये कोटो नावाचे जे काही विद्यापीठ आहे, ह्या कोटो नावाच्या विद्यापीठानं ह्या लाकडी उपग्रह काय केलेला आहे? बनवलेला आहे. आणि कोणत्या लाकडाच्या माध्यमाचा वापर केला? तर मंगोलियन लाकडाचा वापर केला. कुठल्या लाकडाचा? मंगोलियन. हा भाग महत्वाचा आहे. कोणत्या लाकडाचा वापर केला? तर मंगोलियन लाकडाचा वापर केला. नाव लिग्नोसॅट आहे. 5 नोव्हेंबर 2024 ला प्रक्षेपण झालं. कोटो विद्यापीठाने तयार केला आणि मंगोलियन लाकडापासून तयार केला. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे. पुढील प्रश्न 5 नंबर. बघा टिंबटिंब या राज्याने देशातला पहिला खान पर्यटन उपक्रम सुरू केला. काय म्हणलंय? खान पर्यटन उपक्रम. या ठिकाणी असा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे झारखंड. कुठल्या राज्यानं? झारखंड राज्यानं हा उपक्रम सुरू केला. आता यात लक्षात घ्या की भारतातले एकूण 40% खान संपत्ती जी आहे ती कुठल्या राज्यात आहे? झारखंडमध्ये आहे. ते एक स्पष्टीकरण त्याचं आहे. आता याचा उद्देश काय? तर बघा स्थानिक औद्योगिक वारसा अधोरेखित करणे, स्थानिक जे काही पर्यटन आहे त्याच्यामध्ये औद्योगिकदृष्ट्या वाढ होणे या उद्देशानं या ठिकाणी या झारखंड राज्यामध्ये हा खान पर्यटन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आणि खाणकाम करणारं बघा काय म्हणलंय? खाण काम करणारे राज्य म्हणून कुठल्या राज्याला ओळखलं जातं? तर झारखंड राज्याला ओळखलं जातं. कमेंट बॉक्समध्ये टाकायचं की कोणत्या राज्यातनं झारखंड हे राज्य निर्माण झालेलं आहे. हा एक मुद्दा. त्याला 6 नंबरचा प्रश्न की ज्यावर माझा असा अंदाज आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला यावर प्रश्न विचारला जाईल. काय म्हणलंय? 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीस मिळाला? किंवा तुम्हाला असाही प्रश्न येईल 2025चा
युवा साहित्य पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाला असा प्रश्न येईल. व्यक्ती कोण आहे? प्रदीप कोकरे. प्रश्न कसाही फिरून विचारला जाईल. आपल्याकडे फक्त माहिती किंवा तो कंटेंट असला की प्रश्न कसा जरी आला तरी आपल्याला तो प्रश्न बरोबर आलाच पाहिजे. काय म्हणलं बघा, खोल खोल दुष्काळ डोळे ही जी कादंबरी, या कादंबरीला हा युवा साहित्य कोणत्या वर्षीचा 25चा मिळालाय. आता इथं जे मी पर्याय टाकलेले आहेत या पर्यायानुसार जर तुम्ही तयारी केली विद्यार्थी मित्रांनो तर आयोगाने 24चा विचारू द्या, 25चा विचारू द्या किंवा युवा साहित्याला बाल साहित्य हा जो का वेगळा पुरस्कार तो जर विचारला तरी इथं आपलं बरोबर नाही. मग आता आपण स्पष्टीकरणामध्ये पाहूया की नेमकं कशा पद्धतीने आपल्याला पाहायचं आहे. तर आता ह्यात बघा, आबाळ माया नावाची जी काही कादंबरी आहे, बाल साहित्य आहे, या आबाळ मायाला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे 2025चा मिळाला. कधीचा मिळाला? 2025चा मिळाला. आणि सुरेश सावंत यांनी हे बाल साहित्य लिहिलेलं आहे, सूरज सावंत यांनी. आता उसवन नावाची जी काही कादंबरी आहे, ह्या उसवन नावाच्या कादंबरीला 2024चा या ठिकाणी युवा साहित्य पुरस्कार मिळाला आहे. आणि ही कादंबरी देवीदास सौदागर, कोणी लिहिलेले? देवीदास सौदागर यांनी लिहिलेले आहे उसवन. आणि शमशेर आणि भूत बंगला ही जी कादंबरी आहे हे या कादंबरीला बाल साहित्य मिळालं आहे आणि तो बाल साहित्य 2024चा आहे. आणि ही कादंबरी भारत सासने यांनी लिहिलेली आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, 2 पुरस्कार आहेत. तुम्हाला कुठला म्हणलं? युवा पुरस्कार आणि बाल साहित्य पुरस्कार. युवा पुरस्काराची सुरुवात झाली 2011ला आणि बाल साहित्याची सुरुवात झाली 2010ला. आणि दोन्ही पुरस्काराचं स्वरूप आहे 50,000 रुपये. किती? 50,000 रुपये. मग इथे एक लक्षात घ्या, युवा साहित्य आणि बाल साहित्य या ठिकाणी खोल खोल दुष्काळ डोळे युवा साहित्य पुरस्कार जो मिळाला आहे तो प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला 25चा मिळालेला आहे. आणि 2024चा युवा साहित्य देवीदास सौदागर यांच्या कादंबरीला मिळाला आहे. आबाळ माया बाल साहित्य पुरस्कार 2025चा सुरेश सावंत आणि शमशेर आणि भूतबंगला बाल साहित्य 2024 भारत सासने. युवा साहित्याची सुरुवात 11ला झाली, बाल साहित्याची सुरुवात 10ला झाली. दोन्हीचं स्वरूप 50,000 रुपये आहे. अशा पद्धतीनं या टॉपिकवर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढला प्रश्न पाहूया आपण. बघा, योग्य विधाने ओळखा. जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र 4 नगरातले माझे विश्व आणि मारुती चितमपल्ली यांचे आत्मचरित्र चकवा चांदणं. आता ही दोन्हीही या ठिकाणी प्रश्न घेण्यामागचं कारण हे सुरुवातीला तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आणि नंतर आपण त्याच्यावर डिटेल माहिती पाहूया. बघा, जयंत नारळीकर आणि मारुती चितमपल्ली या 2 व्यक्तींचं या ठिकाणी निधन झाले 25 मध्ये. जयंत नारळीकर यांचं जे काही निधन झालेलं आहे ते मे 2025ला झाले. काय झालं? मे 2025ला झालं. आणि मारुती चितमपल्ली यांचं जे काही निधन झालेलं आहे ते जून 2025ला झालेलं आहे. निधन वार्तावर प्रश्न विचारला जातो. सुरुवातीला हे निधन झालंय म्हणूनच हा प्रश्न आपण या ठिकाणी फॉर्मॅट केलेला आहे, हे लक्षात घ्या. 4 नगरातील माझे विश्व आणि मारुती चितमपल्ली यांचा आत्मचरित्र चकवा चांदणं. म्हणजे इथे एक क्लिअर करून घ्या की आपला जयंत नारळीकर आणि मारुती चितमपल्ली यांच्याबद्दलचा डाटा माहीत असणं आवश्यक आहे. येणाऱ्या परीक्षेला यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता दोघातलं साम्य काय आहे लक्षात घ्या की जयंत नारळीकर पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतं. बघा काय म्हणले, जयंत नारळीकर पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ते 2021ला नाशिकला काय म्हणले, 2021ला नाशिकला 94व्या क्रमांकाचे जे साहित्य संमेलन पार पडले त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आणि मारुती चितमपल्ली पण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचं साहित्य संमेलन जर पाहायला गेलं तर या ठिकाणी 2006ला साहित्य संमेलन हे सोलापूर या ठिकाणी पार पडलं. कुठं? सोलापूर या ठिकाणी ते 79व्या क्रमांकाचं साहित्य संमेलन पार पडलं आणि त्या साहित्य संमेलनाचे मारुती चितमपल्ली काय होते? अध्यक्ष होते. यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जयंत नारळीकर यांना पद्मभूषण 1965ला मिळालेला आहे, पद्मविभूषण 2004ला मिळाला आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2010ला मिळाला आहे. मारुती चितमपल्ली यांना आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे लक्षात घ्या, 2025चा लेटेस्ट पद्मश्री पुरस्कार मिळाला. कुठला मिळाला? पद्मश्री पुरस्कार मिळाला. कधीचा मिळाला? 2025चा मिळाला आहे. म्हणजे अशा पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. आत्मचरित्र विचारलं जाईल म्हणून प्रश्नाच्या फॉर्मॅटमध्ये आत्मचरित्र घेतलेलं आहे. पुढला प्रश्न आहे, टिंबटिंबई ही विधानसभा
पूर्णपणे सौर ऊर्जेवर, काय म्हणलंय, सौर ऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली विधानसभा ठरलेली आहे आणि याचं उत्तर आहे दिल्ली. कुठलं? दिल्ली ही विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा ठरलेली आहे. असा एखादा पहिल्या वेळेला घटनेचा आगळा वेगळा प्रश्न विचारतात. 9 नंबर, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने, काय म्हणलं, राजभाषा विभागाने 26 जून 2025 रोजी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा केलं. म्हणजे किती वर्ष? 50वं वर्ष. 25ला आपण काय म्हणतो? रौप्य महोत्सव. 50ला सुवर्ण महोत्सव, बरोबर. 50 वर्षाला. 60 वर्षाला हीरक महोत्सवी वर्ष. 75ला अमृत महोत्सवी वर्ष आणि 100ला शतक महोत्सवी वर्ष. अशा पद्धतीनं इथं काय म्हणलेलं लक्षात घ्या, कुठलं वर्ष? सुवर्ण महोत्सवी. म्हणजे किती वर्ष? 50 वर्ष. 26 जून 1975 रोजी या विभागाची स्थापना झाली. मित्रांनो, ही दोन्ही विधानं बरोबर असल्यामुळं अ आणि ब हा 3 नंबरचा पर्याय 9 नंबरचं उत्तर आहे. चला 10 नंबर, टिंबटिंब या राज्याने 16 मे 2025 रोजी आपल्या स्थापनेचा 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे त्याचं उत्तर आहे सिक्कीम. कुठलं राज्य? सिक्कीम राज्यानं या ठिकाणी आपल्या स्थापनेचा 50वा वर्धापन दिन साजरा केला. बघा याचं स्पष्टीकरण काय अतिरिक्त, 16 मे 1975ला, काय म्हणलंय, 16 मे 1975ला सिक्कीम राज्याची स्थापना झाली आणि ते भारतातलं कितवं राज्य? 22वं राज्य आहे. कितवं राज्य? भारतातलं 22वं राज्य म्हणून या ठिकाणी मान्यता देण्यात आली. सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून भारतातलं कुठलं राज्य ओळखलं जातं? सिक्कीम राज्य ओळखलं जातं. त्यावर ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे तो एक बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि प्रेम सिंग तमांग हे ह्या राज्याचे, सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. प्रेम सिंग तमांग सध्या ह्या सिक्कीमचे 6वे मुख्यमंत्री. कितवे? 6वे मुख्यमंत्री आहेत प्रेम सिंग तमांग. अशा पद्धतीने हा मुद्दा या राज्याच्या संदर्भातला लक्षात ठेवू शकता. चला पुढला प्रश्न पाहूया. बघा, भारताचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव टिंबटिंब रोजी पदाचा राजीनामा दिला. मी सुरुवातीला सांगितलं की काही गोष्टीच्या आपल्याला तारखा विचारल्या जातात. तर 21 जुलै 2025 रोजी, बघा काय म्हणलंय, 21 जुलै 2025 रोजी त्यांनी आपल्या पदाचा आरोग्याच्या कारणास्तव काय दिलं आहे? राजीनामा दिला आहे. बघा, संसद अधिवेशन चालू असताना राजीनामा देणारे, वाक्य काय म्हणतो बघा, संसद अधिवेशन चालू असताना राजीनामा देणारे भारताचे जे पहिलेच उपराष्ट्रपती ठरलेत. पदावर असताना राजीनामा देणारे, बघा काय म्हणलंय, पदावर असताना राजीनामा देणारे मात्र हे 3रे व्यक्ती ठरलेत. मग पहिल्या 2 व्यक्ती कोण आहेत? उपराष्ट्रपती व्ही या ठिकाणी व्ही गिरी असं नाव आहे त्यांचं, व्ही गिरी. त्यानंतर भैरव सिंह शेखावत आणि आताचं जगदीप धनखड. काय नाव आहे? जगदीप धनखड. म्हणजे पदावर असताना या ठिकाणी राजीनामा देणार हे 3रे उपराष्ट्रपती ठरलेले आहेत. आणि आता उपराष्ट्रपतीची निवडणूक होती. बघा आता हे या ठिकाणी उपराष्ट्रपतीची जी काही निवडणूक होती ती कितव्या? आता येणारे उपराष्ट्रपती 15वे असणार आहेत. किती असणार आहेत? जगदीश धनखड 14वे होते, येणारे किती आहेत? 15वे. परंतु इथे लक्षात घ्या, 17व्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. फरक लक्षात येतोय. कितव्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली तर 17व्या उपराष्ट्रपतीची निवडणूक पार पडली. आणि कोण झालं आणि कितवं झालं तर 15वे झाले. अशा पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. सप्टेंबरमध्ये ती निवडणूक आहे, त्यावेळेस तो डाटा आणखी तुमच्या समोर येईलच. चला आपण पुढला प्रश्न पाहू. निवडणूक आयोगाने टिंबटिंब यांची बिहार स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे. ब्रँड अँबॅसेडर, आयकॉन अशा टॉपिकवर या ठिकाणी काही प्रश्न विचारले जातात. तर नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची या ठिकाणी निवड केली. अशा पद्धतीनं याचं स्पष्टीकरण लक्षात ठेवा. चला पुढला. खालीलपैकी योग्य विधाने निवडा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर याच्यात एक लक्षात घ्या, पहिलं विधान असे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षाची पहिली राष्ट्रीय परिषद हरियाणातील गुरुग्राम मधील मानशेर येथे पार पडली. हे विधान बरोबर आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे देखील विधान बरोबर आहे. या परिषदेची थीम काय होती? तर बघा, संविधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांची भूमिका अशा स्वरूपाची थीम होती. आणि हे विचारलं का जाईल तर पहिली शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेची परिषद आहे हरियाणातील गुरुग्राममध्ये. त्यामुळं पंचायत राज
ज्याला आपण ग्राम प्रशासन म्हणतो त्याच्या अंतर्गत हा टॉपिक येतो, तिथंही विचार जाईल किंवा चालू घडामोडीच्या माध्यमातून विचारले. आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायत, कटक मंडळे, तर यात पहिलीच परिषद पार पडल्यामुळं यावर आपला प्रश्न विचारला जाईल. आणि इथे एक लक्षात घ्या की इथं काय म्हणलेलं आहे, ही तिन्ही विधानं आहेत बरोबर आहे. तर पर्यायात तुम्ही गेल्यानंतर इथं 4 नंबरचा पर्याय अ, ब आणि क पर्याय उत्तरामध्ये ते बरोबर आहे. चला पुढला प्रश्न, जोड्या जुळवा. या ठिकाणी भारतातली जी काही उच्च न्यायालय आहेत, उच्च न्यायालयाच्या संदर्भातले काही मुद्दे जे आहेत, मुद्दे म्हणण्यापेक्षा नवीन मुख्य न्यायाधीश झालेले आहेत त्या संदर्भातला हा मुद्दा आहे. बघा पटना जे काही उच्च न्यायालय आहे, देशामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका. पटना उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली, गुवाहाटीचे न्यायमूर्ती आशुतोष कुमार, तेलंगणाचे न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह आणि राजस्थानचे न्यायमूर्ती KR श्रीराम. हे समोरासमोरचे उत्तर याची बरोबर आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही म्हटलं असेल की 18 ऑगस्ट पासून 18 ऑगस्ट जर धरलं, 18 ऑगस्ट 1862ला काय म्हटलं बघा, 18 ऑगस्ट 1862ला आपल्या मुंबई उच्च न्यायालयाची काय झालेली आहे, स्थापना झाली. आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराध्य आहेत. सध्या कोण आहेत, आलोक आराध्य हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि ऑगस्टपासून आता कोल्हापूर खंडपीठ नव्यानं स्थापन करण्यात आलेलं आहे. तर तोही भाग आपल्या करंटच्या बाबतीत या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उच्च न्यायालय त्यांचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हे समोरासमोर उत्तर हे बरोबर आहे. तर पर्यायामध्ये गेलं तर 1 नंबर हा त्याचा पर्याय आहे की जो त्याचं उत्तर बरोबर दर्शवतो. चला पुढला प्रश्न बघू. संयुक्त राष्ट्र महासभा 2026 हे वर्ष टिंब वर्ष म्हणून साजरं करत आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे महिला शेतकऱ्यांचे वर्ष. कसले, महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून तो साजरा करत आहे. हा एक भाग लक्षात ठेवू शकता. महोत्सवी वर्षाच्या अंतर्गत हा प्रश्न आहे. 16 नंबर, जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार जगात भारताचा क्रमांक कितवा लागतो असा प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर आहे 105वा. ग्लोबल हंगर इंडेक्सची जी काही 24ची आवृत्ती प्रसिद्ध झाली ती कितव्या क्रमांकाची, 19व्या क्रमांकाची आहे. आणि त्यामध्ये भारताचा स्कोर किती आहे सर, 27.3 असा भारताचा स्कोर आहे. आणि 127 देशाच्या यादीमध्ये भारत 105व्या क्रमांकावर आहे. आणि ग्लोबल हंगर इंडेक्सची कितवी आवृत्ती, तर 19वी आवृत्ती. चला पुढला प्रश्न, खालील विधान लक्षात घ्या. हिम नद्याच्या संवर्धनावरील आंतरराष्ट्रीय परिषद, बघा काय म्हणलंय, हिम नद्याच्या संदर्भात दुसांबो ताजिकिस्तान येथे पार पडली. हे विधान बरोबर आहे. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिम नद्याचे संवर्धन वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. हे देखील विधान बरोबर आहे. 21 मार्च हा दिवस जागतिक हिम नद्या दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे देखील विधान बरोबर आहे. म्हणजे सगळी विधानं बरोबर आहेत. म्हणजे याचा पर्याय अ, ब आणि क. आता बघा अतिरिक्त स्पष्टीकरण काय विद्यार्थी मित्रांनो, जे काही महोत्सवी वर्ष असतात, जसं 26 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हटलंय, तसं 25 या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हिम नद्या संवर्धन वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत. आणि पहिल्यांदा या वर्षीपासून असं ठरलंय की 21 मार्च हा दिवस हिम नद्या दिन म्हणून, कुठला दिन म्हणून, हिम नद्या दिन म्हणून या ठिकाणी आपण काय करतोय, साजरा करतोय. आता 21 मार्च बघा काय म्हणलं, 21 मार्च कुठला असणार आहे, हिम नद्या दिन असणार आहे. हिम नद्या दिन बरोबर आहे. 21 मार्च नव्हे ना 2025 पासून. पण यापूर्वी जर तुम्ही बघितलं तर 21 मार्च हा वन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर कविता दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे, कविता दिन म्हणून साजरा केला जातो. आणि डाऊन सिंड्रोम म्हणून देखील साजरा केला जातो. अशा पद्धतीने हा भाग लक्षात घ्या. काय म्हणलंय, मार्च हा नव्यानंच 21 मार्च हा नव्यानंच हिमनद्या दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि 2025 ची थीम, 21 मार्चच्या 2025 ची हिमनद्या दिनाची थीम आहे हिम नदी संवर्धन. पहिल्यांदाच साजरा करतोय, त्यामुळे लक्षात येईल पहिल्यांदा जी बाब असते ती प्राधान्याने विचारली जाते. हिम नद्या संवर्धनी 21 मार्च ह्या पहिल्या हिम नद्या दिनाची थीम आहे, जी 21 मार्च या दिनाची हिम नद्या दिनाची. लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या. तसंच जसं आपण इथं आंतरराष्ट्रीय हिमनद्या दिन म्हणतो, तसंच या ठिकाणी जागतिक पातळीवर 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून देखील साजरं केलं जात आहे. हे देखील लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. 2025 हे सहकार वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, आता
आता सप्टेंबर नोव्हेंबरमध्ये ज्या काही MPSCच्या परीक्षा आहेत किंवा पोलीस भरती आहे, तलाठीची आहे, अनेक महानगरपालिकेची जाहिराती निघल्या आहेत. या परीक्षेसाठी देवादूर संपादिक 6 माही चालू घडामोडी आवृत्ती 2025 मार्केटला उपलब्ध झालेली आहे. काही लोकांनी घेतली असेल, पण काही नव्यानेच व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी की ही आवृत्ती प्रकाशित झाली जानेवारी ते जून 2025 सर्व डाटा 6 महिने त्याच्यामध्ये आहे. ती आवृत्ती तुम्ही आवर्जून वाचा. सर्व बुक स्टॉपवर, अमेझॉनवर सुद्धा उपलब्ध आहे. चला, त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन टिंबटिंब या कालावधीत मुंबईतील विधान भवन येथे पार पडले. आपल्याला माहिती आहे की पावसाळी अधिवेशन मुंबईत पार पडते. हिवाळी अधिवेशन कुठे पार पडतं? नागपूर या ठिकाणी. हिवाळी अधिवेशन कुठं? नागपूर. पावसाळी कुठं? मुंबई या ठिकाणी. आता पण पर्टिक्युलर इथं ते तारीख विचारली. आपल्याला माहिती पावसाळी अधिवेशन आत्ताच पार पडले, पण आत्ताच म्हणजे कधी पार पडलं हा डाटा या ठिकाणी महत्वाचा आहे. याचं उत्तर आहे 30 जून 2025 ते 18 जुलै 2025च्या दरम्यान हे या ठिकाणी पावसाळी अधिवेशन पार पडलं. बघा, लोकराज्य नावाचं मॅगझिन आहे, त्यात प्रादेशिक घटना दिलेल्या असतात किंवा शासन निर्णय असतात. तर ते जर तुम्ही वाचला तर ते PDF स्वरूपात मिळतं, ऑफलाईन स्वरूपात मिळत नाही. मी माझं स्वतःचं टेलिग्राम आहे चालू घडामोडी बाय देवाजवळ, त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता. दर महिन्याचं आलेलं PDF मी त्या ठिकाणी टाकत असतो. तर त्या मासिकावर आधारित 1-2 प्रश्न असतात, तर अशी माहिती त्या मासिकात तुम्हाला मिळून जाईल. चला, पुढला प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. इस्रोद्वारे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल NGLV विकसित करण्यात येणार आहे. भारताच्या या 7व्या रॉकेटचे नामकरण सूर्य असे करण्यात आले. बरोबर आहे. अवकाश क्षेत्रातील 2047चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इस्रोद्वारे NGLV विकसित करण्यात येत आहे आणि देशाच्या सध्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या दुप्पट वजन वाहून नेण्याची क्षमता या ठिकाणी यामध्ये असणार आहे. NGLV मध्ये असणार आहे. ही 4ही विधाने मित्रांनो बरोबर आहेत. आता बघा, सायन्स टेक्नॉलॉजीचा आपण हा प्रश्न मुद्दामून घेतलेला आहे. NGLV जे काही विकसित केले जाणार, आता PSLV, GSLV, LEMV, याच्याऐवजी आता काय आपण वापरणार आहे? NGLV वापरणार आहे. आणि या ठिकाणी याचं नामकरण काय केले? सूर्य असं नामकरण केले. काय नामकरण केलं आहे? सूर्य असं नामकरण केलेलं आहे. मग याचे जे काही अतिरिक्त स्पष्टीकरण आहे ते देखील आपल्याला पाहायचे की नेमकं काय या ठिकाणी आपल्याला विचार झाले. केंद्रीय मंत्रिमंडळाने याला परवानगी कधी दिली? तर सप्टेंबर 2024ला परवानगी दिली. आता एक सप्टेंबर वाक्य आले म्हणून बघा, सप्टेंबर 2024, ऑक्टोबर 2024, नोव्हेंबर 2024 आणि डिसेंबर 2024 ह्या 4 महिन्याच्या जास्त घटना ह्या राज्यसेवेच्या पूर्व किंवा कंबाईनमध्ये असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की हेच फक्त विचारलं जाईल. फक्त मी काय अंदाज सांगितलाय. म्हणजे याच्यापूर्वी जेव्हा परीक्षा झाल्या तेव्हा ते मंथ एंडच्या जे काय मंथ एंडच्या म्हणजे इयर एंडच्या जे काय 3-4 महिन्याच्या घटना असतात त्या प्राधान्याने विचारत होतो. म्हणून मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामला बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधन वार्ताची PDF फाईल मी फिरवलेली आहे. त्याचं कारण आहे, असं माझा एक अंदाज आहे, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, विधानसभेवर प्रश्न विचारला जातो, ऑलिम्पिकवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही 4ही विधान ह्याची बरोबर आहेत. 8,240 कोटी रुपयाची तरतूद केली भारत सरकारनं. 8,240 कोटी रुपयाची तरतूद केली. 2035 पर्यंत हे सूर्या नावाचं रॉकेट काय केलं जाणार आहे? विकसित केलं जाणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं PSLV, GSLV, LEMV ची जागा कोण घेणार आहे? NGLV ही जागा घेणार आहे. 4ही विधानं बरोबर आहे. 4ही विधानं म्हणजे इथे काय 4 नंबर आहे, अ, ब, क आणि ड. पुढला प्रश्न 20 नंबर. राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया अभियान ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. उद्दिष्ट काय? 7 वर्षात भारताला तेलबिया उत्पन्नात स्वयंपूर्ण बनविणे. कालावधी 2024-25 ते 2030-31. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अ, ब, क म्हणजे हे 3ही विधानं बरोबर आहेत. आणि याचं अतिरिक्त स्पष्टीकरण द्यायचं झालं तर तेलबियाचे उत्पादन 39 दशलक्ष काय म्हटलं बघा 39 दशलक्ष टनावरून 69.7 दशलक्ष टनापर्यंत नेणे. म्हणजे इथे एक लक्षात घ्या, 39 वरून 69.7 दशलक्ष टनापर्यंत नेण्याचं उद्दिष्ट राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तेलबिया अभियानाचं आहे. हे 3ही विधानं बरोबर आहेत. 21 नंबर. महाराष्ट्र राज्य महिला धोरण आणि त्याच्या योग्य जुळवायचे आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचं 4थं महिला धोरण 2024ला जाहीर केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न अपेक्षित आहे. मग 1994ला महिला धोरण जाहीर केलं शरद पवार यांनी. 2001ला जाहीर केलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना.
2013ला जाहीर केलं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि 2024ला जाहीर केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना. तत्कालीन मुख्यमंत्री कोण आहेत? महिला धोरण सर्वप्रथम शरद पवार यांनी आणलेलं आहे 1994ला आणि 2024ला या ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी महिला धोरण प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि ह्या महिला धोरणाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या ठिकाणी एक लक्षात घ्या की 8 मार्च 2024ला 4थं महिला धोरण, बघा 4थं महिला धोरण 8 मार्च जागतिक महिला दिन 2024ला जाहीर करण्यात आलं. आणि या महिला बालविकास मंत्री कोण आहेत? आदिती तटकरे ह्या महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आहेत. यांनी हे जाहीर केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना. आणि याचं आगळं वेगळं वैशिष्ट्य कागदपत्रावर आता आईचं नाव काय म्हटलं बघा, आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलं. आईचे नाव लावणे बंधनकारक कधीपासून करण्यात आले याची तारीख विचारली, ते देखील आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. मी असं गृहीत धरतो तुम्ही ते वाचला असावा. तुम्ही आईचं नाव लावणे कधीपासून महाराष्ट्र शासनानं बंधनकारक केलं शासकीय कागदपत्रावर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ते एक वैशिष्ट्य आहे. महिला उद्योजकांना चालना देणे हे एक उद्दिष्ट आहे. कामाच्या ठिकाणी मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करून देणे हे एक उद्दिष्ट आहे. आणि सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन, कुठलं कक्ष? भरोसा कक्ष स्थापन करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे या 4थ्या महिला धोरणाचं काय वैशिष्ट्य आहे, उद्दिष्ट काय आहे, जर काटेने पातळीचा अनलिटिकल स्वरूपाचा प्रश्न विचारला तर तो माहीत असावं म्हणून या ठिकाणी हा भाग सांगितलेला आहे. याचं उत्तर जे आहे तर तसं बघायला गेलं आपण जर या पर्यायानुसार गेलं तर पर्याय उत्तरामध्ये 2 नंबरचं या ठिकाणी हे उत्तर येत आहे. चला पुढला प्रश्न 22 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधाने निवडा. क्रीडावरचा हा प्रश्न मी या ठिकाणी घेतलाय. तत्पूर्वी पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरा ऑलिम्पिक यात फरक आहे, एक लक्षात घ्या. काय म्हणलंय? पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरिस पॅरा ऑलिम्पिक. मगाही मी उल्लेख केला ऑलिम्पिक स्पर्धा फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी 2024 मध्ये पार पडली. त्या स्पर्धेवर प्रश्न विचारले आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये सुद्धा 100% प्रश्न विचारला जाईल म्हणून हा प्रश्न घेतलाय. यात काय म्हणले? स्वप्नील कुसाळेनं या ठिकाणी कांस्य पदक जिंकलं महाराष्ट्राच्या. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या सचिन खिल्लारे यांनी कांस्य पदक जिंकलं म्हटलंय. हे ब नावाचं विधान चुकीचं आहे. म्हणजे इथं बरोबर कोणतं आहे तर अ नावाचं विधान फक्त बरोबर आहे. मग पॅरिस पॅराऑलिम्पिक मध्ये सचिन खिल्लारे यांनी या खेळाडूंनी रौप्य पदक जिंकलंय, कांस्य नाही तर कुठलं रौप्य पदक जिंकलंय. आता सचिन खिल्लारी जो आहे तो गोळाफेकमध्ये, कशामध्ये? गोळाफेकमध्ये जिंकलेला आहे. कुठल्या जिल्ह्यातला आहे? सांगली जिल्ह्यातील आहे. हे देखील माहित असणं गरजेचं आहे. आणि गोळाफेकच्या F46 प्रकारामध्ये काही वेळेस अवघड प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला प्रश्न येईल महाराष्ट्राच्या सचिन खिल्लारी यांनी कोणत्या प्रकारामध्ये तर F46 प्रकारामध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले पॅरा ऑलिम्पिक मध्ये. आणि स्वप्नील कुसाळे यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. कशामध्ये जिंकले आहे तर कुस्तीमध्ये जिंकले. आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा दुसरा महाराष्ट्राने, कितवा महाराष्ट्राने? दुसरा. पहिले कोण आहेत? खशाबा, बघा पहिले कोण आहेत? खशाबा जाधव यांनी जिंकलेला आहे. आणि त्यानंतर स्वप्नील कुसाळे यांनी जिंकलेलं आहे. बरोबर आहे. ही 2 नावं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे. आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये सचिन खिल्लारे हे पदक जिंकणारे 3रे महाराष्ट्रीयन आहेत. कितवे महाराष्ट्रीयन? 3रे महाराष्ट्रीयन. मग पहिले 2 कोण आहेत? बघा पहिले आहेत मुरलीकांत पेटकर. कोण आहेत? मुरलीकांत पेटकर हे एक आहेत. त्यानंतर भीमराव केसरकर हे एक आहेत. आणि आताचे सचिन खिल्लारे. इथे एक फक्त लक्षात ठेवा, आता हे दोन्ही नावं पर्टिक्युलर महाराष्ट्राचे घेतलेत मी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसाळेनं पदक जिंकलं, कांस्य पदक जिंकलं. स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे 2रे महाराष्ट्रीयन ठरले खसाबा जाधव नंतर स्वप्नील कुसाळे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये सचिन खिल्लारी यांनी पदक जिंकलं. आणि 3रे खेळाडू ठरले मुरलीकांत पेटकर आणि भीमराव केसरकर यांच्या नंतरच्या. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढली घटना 23 नंबरचा प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये कप्पड बीच, कुठलं बीच? कप्पड बीच आणि चाल बीचला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले. ही कोणत्या राज्यामध्ये आहेत असा प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. आता इथे एक लक्षात घ्या, ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र जी आहे ती डेन्मार्कची संस्था आहे. कुठली?
डेन्मार्कची संस्था आहे. आता ही कन्सेप्ट लक्षात घ्या आणि त्या संस्थेचं नाव आहे FEE. काय नाव आहे? FEE. 1981ला ह्याची स्थापना केली. डेन्मार्कमधील कोपेनहेगन ह्या ठिकाणी ही संस्था आहे. आणि हे काय प्रमाणपत्र म्हणजे काय आहे? प्रमाणपत्र म्हणजे काय? ब्लू फ्लॅग म्हणजे काय? तर लक्षात घ्या इकडं, स्वच्छ आणि सुरक्षित जिथं समुद्र किनारे आहेत, बघा काय म्हणलंय, समुद्र किनारे हा शब्द महत्वाचा आहे. स्वच्छ आणि सुरक्षित समुद्र किनारे आहेत त्या ठिकाणी ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र दिले जातं. डेन्मार्कमधील FEE नावाची संस्था ज्याची स्थापना 1981ला झाली. कोपन ह्या ठिकाणी, हेगन या ठिकाणी तिचं काय आहे? मुख्यालय आहे. आणि असे भारतात आता हे तर जानेवारी 25 मध्ये केरळमधील कप्पड बीच आणि चाल बीचला हे मान्यता मिळाली. अशी भारतातली 13 समुद्र किनारे आहेत. किती? भारतातील 13 समुद्र किनारे आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नाही. कोणते समुद्र किनारे? स्वच्छ आणि सुरक्षित. जिथं आपण फिरायला जातो तिथलं एकही महाराष्ट्रामध्ये 13 हे पाठच असायला पाहिजे. भारतातले कोणत्या कोणत्या राज्यातले काय आहेत? 2 तर तुमच्या समोर आहेत. राहिलेले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा गुगलवर सर्च करा. किती आहेत? 13. एकही महाराष्ट्रातले नाहीये. चला 24 नंबर प्रश्न. टिंबटिंबद्वारे यशोदा AI अभियान सुरू करण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय महिला आयोग आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग हे उत्तर आहे. काय म्हणले? यशोदा AI अभियान महिलांना डिजिटल क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी, त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी या ठिकाणी हे अभियान काय करण्यात आले? सुरू करण्यात आलं. 22 मे 2025ला भारतातील 1 कोटी महिलांना, काय म्हणले? भारतातील 1 कोटी महिलांना डिजिटल साक्षर, डिजिटल जागरूकता निर्माण करण्याच्या संदर्भातलं यशोदा AI अभियान हे राष्ट्रीय महिला आयोगानं या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. 23 ऑगस्ट 2024ला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. हे विधान बरोबर आहे. 2024च्या अंतराळ दिनाची थीम चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे. भारताच्या अंतराळ गाथा ही त्याची थीम आहे. आणि चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला. ही तिन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. चंद्रावर यान उतरणारा भारत हा जगातला 4था देश ठरला. दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा भारत हा पहिला देश ठरला. या ठिकाणी एक लक्षात घ्या की 23 ऑगस्ट 2023ला या ठिकाणी भारतानं यशस्वी लँडिंग केलं चंद्रयान-3चं. त्यामुळं 23 ऑगस्ट हा दिवस या ठिकाणी काय केला जातो? अंतराळ दिन म्हणून आपण साजरा करत असतो. पुढला प्रश्न पाहूया. मग म्हणजे ह्याच्यात बरोबर मध्ये काय इथं तिन्ही विधानं बरोबर असल्यामुळे ह्याचं उत्तर काय येईल? अ, ब, क आणि अ, ब आणि क 4 नंबरचं. युनेस्कोने रशियावर 1 जून 2025 रोजी हल्ला केला. त्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? एक प्रश्न ऑपरेशन असतो म्हणून या ठिकाणी ऑपरेशन घेतलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑपरेशन स्पायडर्स वेब असं उत्तर आहे. युक्रेननं रशियावर 1 जून 2025ला हल्ला केला त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. ऑपरेशन महादेव जे आहे त्याचं उत्तर आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे जे काही दहशतवादी होते त्यांना ठार करण्यासाठी या ठिकाणी ऑपरेशन महादेव राबवलं. ऑपरेशन जीवन ज्योत आहे ते पंजाब सरकारनं रस्त्यावरील मुलं जे आहेत त्यांना शोधण्यासाठी या ठिकाणी जीवन ज्योत राबवलं. आणि ऑपरेशन फायबर ट्रेल जे आहे ती चिनी फटाके बेकायदेशीररित्या भारतामध्ये आयात करून जे काही विकले जात होते त्याच्यावर आळा घालण्यासाठी ऑपरेशन फायबर ट्रेल राबवण्यात आलेलं आहे. 4 ऑपरेशन महत्वाचे आहे. चला पुढला प्रश्न, जय माता हा युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? जय माता या युद्ध सरावाचं नाव जय माता हे कोणत्या 2 देशादरम्यान असा या ठिकाणी प्रश्न विचारलाय. भारत आणि जपान. कुठल्या 2 देशादरम्यान? भारत आणि जपान ह्या 2 देशादरम्यान हा युद्ध सराव या ठिकाणी पार पडला. आणि या जय माताचा जपानी भाषेत जो अंतर आहे म्हणजे अर्थ आहे तो नंतर भेटू. जय माताचा अर्थ जपानी भाषेत काय? नंतर भेटू असा आहे. तटरक्षक दलातर्फे बघा, तटरक्षक दलातर्फे या ठिकाणी 7 ते 12 जुलै 2025च्या दरम्यान हा जय माता युद्ध सराव राबवण्यात आलेला आहे. चला पुढला प्रश्न पाहूया. देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले असा प्रश्न विचारलाय. तर याचं उत्तर आहे केरळ राज्यात स्थापन करण्यात आले. ह्या अभयारण्याचं नाव लक्षात घ्या, अरालम. काय नाव आहे? अरालम वन्यजीव अभयारण्य. अरालम वन्यजीव अभयारण्य असं या ठिकाणी या अभयारण्याचं नाव आहे. 18 जून 2025ची ही घटना आहे.
18 जून 2025ला मान्यता देण्यात आली, स्थापना करण्यात आलं. पश्चिम घाटात आहे, 55 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. 266 पेक्षा जास्त फुलपाखरं इथं आढळले, 266 पेक्षा जास्त फुलपाखरं. म्हणून पहिलं अभयारण्य केरळमध्ये आरालम वन्यजीव अभयारण्य असं त्याचं उत्तर आहे. चला पुढला प्रश्न बघूया. एथनोलॉगच्या 2025च्या संशोधनानुसार जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते? बघा, जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते? ऑलरेडी हा प्रश्न विचारलाय राज्यसेवेमध्ये, त्यावेळेस त्याचं उत्तर मॅड्रिन होतं. परंतु आता 2025च्या अहवालानुसार आता त्याचं उत्तर काय? इंग्रजी आहे. आणि ही भाषा आता जगात सर्वाधिकरित्या या ठिकाणी बोलली जाते. 1.5 अब्ज लोक बोलतात. किती? 1.5 अब्ज. मॅड्रिन जे आहे ते 1.2 अब्ज या ठिकाणी लोक बोलतात. आणि त्यानंतरची रशियाची ते काय क्रमांकामध्ये नसल्यामुळे ते पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आणि आपल्या या ठिकाणी लक्षात घ्या की भारतात कोणती म्हणलं तर त्याचं उत्तर हिंदी आहे. कुठलं आहे? हिंदी आहे. मॅड्रिन, स्पॅनिश, इंग्रजी आणि रशियन यामध्ये उत्तर, यावेळेचं उत्तर मात्र काय आहे? इंग्रजी असणार आहे. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस पूर्वी राज्यसेवेला विचारला होता त्यावेळेस मॅड्रिन उत्तर होतं, आता इंग्रजी असणार आहे. शेवटचा प्रश्न, टेस्टेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारला आहे. तर याचं उत्तर आहे पॅट कमिन्स, जो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार होता. हा या पुस्तकाचं लेखक. आता नितीन गडकरी पर्याय दिले, तर पर्यायानुसार आपण लेटेस्ट पुस्तकं पाहूया. संघातील, बघा, संघातील मानवी व्यवस्थापन हे पुस्तक या ठिकाणी नितीन गडकरी यांनी लिहिलेलं आहे. पूजा पुजारा जे आहे तिनं द डायरी, DIARY, डायरी ऑफ ए क्रिकेटर्स वाईफ, ACRICKETERS, क्रिकेटर्स वाईफ हे पुस्तक लिहिलं आहे पुजारानं. आणि शिखर धवनचं पुस्तक जे आहे ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर, माय लाईफ अँड मोर अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळजवळ याचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायच्या. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. आणि निश्चितच या व्हिडिओचा MCQ सिरीजचा देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल म्हणून आपण MCQ 2 ही सिरीज आज घेतले. तर तुमच्या कमेंट निश्चित कमेंट बॉक्समध्ये येतील. जे मी प्रश्न विचारले आहेत त्याची सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देताल, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल, तुमच्याबरोबर इतरांना माहिती होईल. म्हणून मी आवर्जून तुम्हाला सांगत असतो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.